के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काही ठाणे ग्रामीण 2024चा जो काही झालेला रिसेंटली झालेला पेपर आहे त्याचं इन डिटेल ॲनालिसिस बघतोय। त्याचे जीकेचे पार्ट आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत। त्याच्यानंतर मराठीचा एक पार्ट आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले। मराठीची काठिण्य पातळी पाहता मराठीचे काही क्वेश्चन, एक 5-6 क्वेश्चन हार्ड लेवलला होते। हार्ड लेवलला होते म्हणजे वृत्त विचारले होते, MPSCच्या पॅटर्नमध्ये त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले होते। म्हणजे जो एक मुलांचा माइंडसेट असतो की बाबा नाही मला मराठीमध्ये आउट ऑफ मार्क घ्यायच्यात, त्या माइंडसेटशी ते खेळत। कारण क्वेश्चन पेपर हा सगळ्यांसाठीच अवघड असणार आहे। ज्याला तिथं असं वाटलं की यार पेपरला हार्ड आलाय, मला मराठीत आता मार्क नाही पडणार, तर मग कसं होणार, त्या विद्यार्थ्याचा स्कोर आपोआपच कमी येणार। म्हणजे कधीच असं नाही समजायचं की बाबा आपल्यालाच पेपर हार्ड आहे। हा पेपर सगळ्यांनाच हार्ड होता, पेपर 100% हार्ड होता। पण आगामी काळामध्ये जी काही मुंबईची भरती होणार आहे, ठाणे शहरची भरती होणार आहे, त्यांना मी एवढं सजेस्ट करू शकतो की बाबा तुम्ही वृत्त व्यवस्थित करा की तिथं क्वेश्चन ते विचारतायत, महत्त्वाची वृत्त करा। तुम्हाला त्याच्या पुढेही जाऊन मी सांगितलेलं आहे की 9वी-10वीचे जे काय स्टेट बोर्ड आहेत मराठीचे, सुरुवातीला 10वी त्याच्यामध्ये जे काय वृत्त विचारले, जे अलंकार विचारले ते अगोदर बघा। आणि ते शक्यतो काय करतात की जे काय मोरावळंबे सरांचं पुस्तक आहे मराठीचं त्याच्यामधलंच ॲज इट इज ते एक्झाम्पल उचलते, ते पहिलं 1-2 मधलेच तेच उदाहरणं ॲज इट इज कॉपी पेस्टमधून विचारलेत। आता आज जे आपण घेणार आहे, गाय काय म्हणून पाण्यामध्ये पाण्यावरती आल्या, गंगा यमुना, ते जे आहे मला वाटतं ते दिंडीमधलं आहे, मात्रा उत्त आहे, तर तो क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला आहे। तर 2च उदाहरणं मात्रा उत्ताची त्या ठिकाणी दिंडीमध्ये दिले। दिंडीमध्ये ज्ञानोबा तुकाराम यांचं, तुकोबा यांचं काहीतरी असलेलं एक आहे, आणि 2 नंबरचं उदाहरण ते आहे। डायरेक्टली त्या ठिकाणी काय होत आहेत की कॉपी पेस्ट होत आहेत। आपलं टार्गेट काय की ॲट एनी कॉस्ट आपल्याला एक्झाम मारायची आहे। त्यामुळं काही जरी झालं तर एक्झाम सोडायची नाही, पॉझिटिव्ह राहायचं, काम करत राहायचं, सतत अभ्यास झाला पाहिजे, टाईम शेड्यूल व्यवस्थित पॅक आपलं असलं पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, थोडा प्रमोशनचा पार्ट असा की आपले जे काय के सागर पब्लिकेशनचे 2000 होणारच पोलीस कॉन्स्टेबल हे आपलं पुस्तक आहे। 2023 मध्ये जेवढ्या ज्या काय 78 प्रश्नपत्रिका झाल्या होत्या त्या सर्वच्या सर्व उत्तरे व स्पष्टीकरणासह त्या ठिकाणी दिलेली आहेत। त्याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा व ग्रामीण शहरच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत। चालू घडामोडीसह हे पुस्तक त्या ठिकाणी अद्ययावत केलेलं आहे। संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल म्हणून हे देखील पुस्तक आहे। पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका आणि 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये या पुस्तकामध्ये दिले आहेत। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 याच्यामध्ये 25 निवडक प्रश्नपत्रिका त्यांचं स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये हे पुस्तक दिलेलं आहे। जे विद्यार्थी चालकसाठी फॉर्म भरतात त्यांच्यासाठी मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम असं आपलं पुस्तक आहे। याच्यामध्ये मोटार वाहन जे काय आपले वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत ते वेगवेगळे सिम्बॉल्स त्याच्यामध्ये कव्हर केलेले, शिवाय 2023 मध्ये झालेल्या आणि 2021 मध्ये झालेल्या सर्वच्या सर्व वाहतुकीबद्दलच्या प्रश्नांचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे। त्याच्यानंतर जो काय नवीन मोटार दुरुस्ती अधिनियम आहे 2019चा त्याचं देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे। 650 MCQ त्या ठिकाणी कव्हर होतील अशा स्वरूपाचं हे पुस्तक आहे। जीकेसाठी स्मॉलेस्ट जनरल नॉलेज हे आपलं पुस्तक आहे। याच्यामध्ये 2024च्या चालू घडामोडी त्या ठिकाणी इन्क्लूड केलेले, अत्यंत दर्जेदार स्वरूपाचं हे पुस्तक त्या ठिकाणी बनवले। TCS असेल, IBPS असेल, सर्व एक्झामसाठी हे अत्यंत उपयुक्त असलेलं स्मॉलेस्ट जनरल नॉलेजचं जीकेचं पुस्तक आहे। संपूर्ण मराठी म्हणून देखील आपलं पुस्तक आहे। याच्यामध्ये मराठी व्याकरण प्लस शब्दसंग्रह असं एकत्रित केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाने या पुस्तकाला सर्वोत्तम पुस्तकाचा त्या ठिकाणी दर्जा दिलेला आहे। 1000 वाक्यप्रचार, 500 म्हणींचा परामर्श या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्यानंतर समग्र अंकगणितचं पुस्तक आहे। संपूर्ण बुद्धिमापनचं देखील आपलं पुस्तक आहे। या देखील पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून सर्वोत्कृष्ट प्रकाशन, सर्वोत्कृष्ट प्रती असं त्या ठिकाणी नामांकन दिलेलं आहे। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल जे विद्यार्थी मित्र बाबा टेस्ट सिरीज काय असावी ह्या हिशोबाने विचार करतात त्यांच्यासाठी 30 आदर्श प्रश्नपत्रिका प्लस 10 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका यांच्याद्वारे स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये हे असलेलं पुस्तक आहे। ओके, त्याच्यानंतर आपलं मराठीचं शिक्षण या ठिकाणी चालू होता। आपण 40 नंबरचा क्वेश्चन आपला झाला होता आणि 41 नंबरच्या क्वेश्चनपर्यंत आपण पोहोचलेलो होतो। बघा 41 नंबरचा क्वेश्चन, म्हणीचा अर्थ विचारा
थोडं शांत डोकं ठेवलं असतं तर 100% आपण म्हणीच्या अर्थापर्यंत त्या ठिकाणी पोहोचतो. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपण 2-3 ह्या ऑप्शनला सोडायचं नाही. काही जरी झालं तरी शांत डोक्याने चालायचं. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावले, म्हणजे सोमेश्वराला वात लावणे याचा अर्थ काहीतरी ह्याच्याकडून घेऊन ह्याला काहीतरी दिले असं दिसतंय. आपले दोष लपवणे बर माहिती नाही, पुढं दुसऱ्याचे दोष दाखवणे माहिती नाही, एकाला लुबाडून दुसऱ्यामध्ये भर घालणे, बघा दुसऱ्यामध्ये भर घालणे. आणि चौथं काय दिले, एखाद्याची नकळत झालेली चूक सगळ्यांना सांगणे. नाही. मग आता बघा, वात लावणे म्हणजे आपण देवाला वात लावतो. सोमेश्वर हे दोन्ही पण नागेश्वर सोमेश्वर म्हणजे शंकराचे नाव आहेत. सोमेश्वराला वात लावणे, सोमेश्वराला वात लावणे म्हणजे एखाद्याला काहीतरी चांगली वस्तू दिलेली, म्हणजे एखाद्याला लुबडून दुसऱ्याची भर करणे, म्हणजे नागेश्वराला नागवून म्हणजे त्याच्याकडून काहीतरी घेऊन म्हणजे त्याला लुबडून दुसऱ्याला ती दिले, सोमेश्वराला वात लावणे अशाचा प्रकार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी, एकाला लुबाडून दुसऱ्यामध्ये भर लावणे. आणि तुम्हाला मी सांगितलंच ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. 2-3 ला त्या ठिकाणी हिट करत राहायचं, त्याचा तुम्हाला 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर 42 नंबरचा क्वेश्चन आहे, मूर्धन्य वर्णाचे खालीलपैकी कोणते उदाहरण आहे. बघा, मूर्धन्य वर्णाचे खालीलपैकी कोणते उदाहरण आहे. रू, छ, फ आणि थ. तर आता आपल्याला माहिती आहे, आपली शॉर्ट ट्रिक पण आहे, KTMDO KKDD KKDD. के म्हणजे काय, कंठ. टी म्हणजे तालव्य. यम म्हणजे मूर्धन्य. डी म्हणजे दंत्य. ओ म्हणजे ओष्ठ्य. आता सगळं लिहायचं म्हटल्यावरती मला वेळ लागेल. त्याच्यानंतर खाली कंठ तालव्य कंठोष्ठ, दंत तालव्य दंतोष्ठ, असं ते सगळं आहे. मग आता ह्या KTMDO KKDD मध्ये सगळं आपण बसतो. मग पहिल्यांदा जी काय KTMDO ला काय कशी लाईन आहे, आपली जी काही लाईन आहे बाराखडीची ती आपल्याला माहिती आहे, कचट तप. बघा, कचट तप, कचट तप. मग ह्याच्या खाली लिहिलं कचट तप, क च ट त आणि प. हे सगळे एकमेकांना आहेत. बघा, क वर्गची शिकायला सगळी लाईन असेल, क ख ग घ ही सगळी कंठ्यामध्ये असेल. च ची सगळी लाईन तालव्यमध्ये असेल. ट ची सगळी आडवी लाईन कशामध्ये असेल, मूर्धन्यमध्ये असेल. म्हणजे ट ठ ड ढ न हे कशामध्ये येईल, मूर्धन्यमध्ये येईल. ट ठ ड ढ न मूर्धन्यमध्ये येईल. आता खाली आपण ऑप्शन कडे गेलो तर इथं थ दिसतंय. तर ट येतं त थ द ध न मध्ये, म्हणजे हे दंत्य आहे, ऑप्शन गेला. प फ ओष्ठ मध्ये येतं, हाही गेला. छ च छ ज ज मध्ये तालव्यमध्ये येतं, हाही ऑप्शन गेला. सरळ सरळ रू असा ऑप्शन राहिला असता, जरी एखाद्याला आलं नसतं तरी बाय ऑप्शन काढलं. आता जे काही स्वर आहेत, मग ते स्वर कसे बसवलेत ह्याच्यामध्ये, सगळ्यात बऱ्याच मुलांना माहिती आहे स्वर बसवताना ह्याच्यामध्ये कसे बसवलेत. स्वर बसवताना पहिलं दिले अ आ, त्याच्यानंतर अ आ इ ई, आणि 3 नंबरला उ उ. हे घेण्यापेक्षा त्यांनी काय घेतलेले, रू घेतलेले, रू. त्याच्यानंतर लू, आणि मग उ उ वगैरे ते घेतलेले आहे. मग आता 3 नंबरला मूर्धन्य किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे. 3 नंबरला लाईन कुणाची आहे, टच आहे. सेम 3 नंबरला लाईन कुणाची आहे, रूची आहे. त्याच्यावरून देखील तुम्हाला ऑप्शन नंबर 1 रू आलं असतं. कसंही तुम्ही काढलं असतं. बघा, मी तुम्हाला दोन्ही अँगलनं काढून दाखवलं. जर स्वराच्या संदर्भात माहिती आहे, बघा, जर स्वराच्या संदर्भात विचार केला तर स्वराच्या संदर्भात अ आ इ ई, नंतर रू असतं, लू असतं. अ आ इ ई उ उ हे आपली जी काय बाराखडी, ती बाराखडी सेम चालत नाही. ज्यावेळेस कधी आपण कंठ तालव्य मूर्धन्य वगैरे बघत असतो त्यावेळी. ओके, मग आता अशा पद्धतीने सोप्या स्वरूपाचा क्वेश्चन होता. वरचा पण सोपा होता, म्हणजे 41 सोपा होता, 42 सोपा होता. म्हणजे असं नाही की सगळेच क्वेश्चन अवघड होते. लक्षात घ्या, 18 ते 20 मध्ये मार्क पडण्यासारखं मराठीचं सेक्शन होतच होतं. ओके, मग तुम्हाला मी अगोदरच सांगितले, ज्यावेळेस क्वेश्चन पेपर हार्ड येतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं 20 चोक 80, 80चं टार्गेट आपलं असलं पाहिजे. आणि तिकडे लेखीला तुम्ही ग्राउंडला 40-45च्या रेंजमध्ये घ्यायचा, 125 पर्यंत मार्क त्या ठिकाणी जाऊ शकतात, 120 ते 125 मध्ये, म्हणजे अशा पद्धतीनं. ओके, पुढचा क्वेश्चन, तिसरा 43 नंबरचा क्वेश्चन. हा देखील क्वेश्चन सोप्या कॅटेगरीतला होता. काय विचारलंय,
षडानन या शब्दाची संधी विग्रह ओळखा. षडानन या शब्दाचा संधी विग्रह ओळखा. आता इथं संधी कुठं झालेली दिसते बघा. षडानन, षडानन, षडानन मध्ये हिथं जोड बसलेला दिसतोय. जिथं जोड बसलाय तिथं एक काना दिलेला आहे. म्हणजे 100% हे स्वर संधीचं उदाहरण असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. मग आता पहिलं ऑप्शन बघू. हिथं लिहिले षड अधिक नन, षड अधिक नन. पण हिथं ह्या व्यंजनामध्ये बघा, ह्या व्यंजनामध्ये स्वर मिसळल्यानंतरच त्याचं अक्षर तयार झालंय ना. म्हणजे हिथं हा केवळ व्यंजन आहे. ह्याच्यामध्ये न मिसळला तर ह्याच्या मिसळायला काहीतरी स्वर पाहिजे ना. हिथं मिसळायला स्वरच नाही. ऑप्शन गेला. त्याच्यानंतर खाली बघा षड, तिसरा ऑप्शन बघा षड अधिक अनन, अनन. मग मला सांगा हा अ ह्या ड मध्ये मिसळला तर काय होईल. षड ह्या ड चा, हा ड व्यंजन आहे, त्याच्यामध्ये स्वर मिसळला, अ मिसळला. अ मिसळल्यानंतर त्याचा काय होईल. त्याचा होईल ड, फक्त ड होईल. डा होणार नाही. हिथं षडा आहे ना, षडा डा व्हायला पाहिजे. म्हणजे हिथं अ नाही, हिथं आ मिसळायला पाहिजे, आ मिसळायला पाहिजे. ऑप्शन गेला. बघा हळूहळू मी ऑप्शन कडून जातोय. आता हिथं तर स्वर आणि हे काय विषयच केला नाही. चौथ्या ऑप्शन मध्ये काय केलंय. षडा आणि अधिक नन, षडा अधिक नन. मग हे षडानन असं होईल का. जिथं जोड बसतोय त्या ठिकाणी एक तर व्यंजन व्यंजन एकत्र आले पाहिजे, स्वर किंवा व्यंजने एकत्र आले पाहिजेत, किंवा दोन स्वर एकत्र आले पाहिजेत, किंवा दोन व्यंजन अधिक एक स्वर असे एकत्र आले पाहिजे आणि जोड बसला पाहिजे. मग हे जे काय उदाहरण आहे ही तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे. कुठल्या. तृतीय व्यंजन संधी. तृतीय व्यंजन संधीमध्ये काय होतंय की जे काय आहे आपली जी लाईन आहे बघा, क च ट त प, क च ट त प ह्याच्यामध्ये ही आहे पहिली लाईन. ग ज ड द ब ही आहे दुसरी लाईन, ही आहे तिसरी लाईन. ही आहे पहिली लाईन, ही आहे तिसरी लाईन ग ज ड द ब. मग ज्या वेळेस तृतीय व्यंजन संधीमध्ये काय होतं की जो ज्याची संधी होणार आहे त्या अक्षराचं पहिलं लेटर हे त्या क च ट त प मधल्या पहिली लाईन जर असेल, म्हणजे ज्या हा विग्रह आहे, ह्या विग्रहामध्ये जर पहिले अक्षर आली संधी होताना, तर त्याच्या ऐवजी ज्यावेळेस संधी होणार आहे किंवा जोड बसणार आहे त्यावेळेस त्याच पहिल्या ह्याच्यातल्या तिसऱ्या नंबरचं लाईन मधलं अक्षर येतं. मग तिसऱ्या लाईन मधले कुठले अक्षर आहेत. ग ज ड द ब. बघा तिसऱ्या लाईन मध्ये कुठले. आपली बाराखडी सगळ्यांना माहिती आहे. मी काय जास्त डेप्थ मध्ये जाऊ शकत नाही कारण एखाद्या विषयाचा क्लास नाही, मला एक्सप्लेनेशन घ्यायचं आहे. ग ज ड द ब ही कशामध्ये. तिसऱ्या ह्याच्यामध्ये. पहिल्या लाईन मध्ये काय आहेत. क च ट त प. मग ज्या वेळेस तृतीय व्यंजन संधी होत असताना बघा, तृतीय व्यंजन संधी होत असताना जर पहिल्या लाईन मधलं जर अक्षर आलं तर त्याच्या ऐवजी जोड बसताना, कधी जोड बसताना त्या पहिल्या लाईनच्या ऐवजी तिसऱ्या लाईन मधल्या व्यंजनाचे एक व्यंजन येत असतं. मग तिसऱ्या लाईन मधलं क असेल तर ग येणार, च असेल तर ज येणार, ट असेल तर ड येणार, त असेल तर द येणार, प असेल तर ब येणार. मग ह्या ठिकाणी बघा इथं ड दिलंय. षडानन मध्ये इथं ड आहे. ड हा तिसऱ्या लाईन मधला आहे. म्हणजे तृतीय व्यंजन संधीचं हे उदाहरण असण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. मग जर ड येत असेल म्हणजे 100% विग्रहामध्ये ट पाहिजे. ट, ड नको. इथं ड आहे, ऑप्शन गेला. इथं ड आहे, ऑप्शन गेला. इथं ड आहे, ऑप्शन गेला. इथं ट आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर राहील. दुसरी एक गोष्ट इथं बघा, ऑप्शन नंबर 2 कसा लिहिलाय. षट अधिक आनंद, षट अधिक आनंद. सोप्या स्वरूपाचं होतं. ऑलरेडी हा PYQ आहे त्याच्यामुळे यायलाच पाहिजे होता. षट अधिक आनंद. मला सांगा ट चा ड होईल, हे होईल, हे सोडून द्या, पण ह्या आ मुळे ह्याला काना एक 100% भेटेल एवढं आपल्याला कळतंय. इथं ज्यावेळेस षडानन हा शब्द आपण बघतो
त्यावेळेस षडानन हा शब्द बघत असताना हिथं ड ला काना दिलेला आहे, म्हणजे 100% काना कुठेतरी आपल्याला पाहिजे. हितला पहिला ऑप्शन जर बघितला तर हिथं कानाच भेटत नाही, ऑप्शन गेला. हिथं अच दिलाय त्याच्यामुळे हिथं पण काना भेटत नाही, ऑप्शन गेला. हिथं ऑलरेडीच एक काना दिलेला आहे, हाही ऑप्शन गेला. या लॉजिकने जरी तुम्ही गेला असता तरी 100% ऑप्शन नंबर 3 षट अधिक आनंद म्हणजे षडानन. ह्या ट चा म्हणजे ट कुठे आहे, पहिल्या लाईन मध्ये. ह्या पहिल्या लाईनच्या ऐवजी तिसऱ्या लाईनी मधलं व्यंजन आलं म्हणून त्याला तृतीय व्यंजन संधी असं म्हणतात. अशा पद्धतीनं सोपी त्या ठिकाणी संधी त्या ठिकाणी विचारली होती. ऑलरेडी कसं आहे, MPSCचा जरी पोलीस भरतीचा पेपर असला तरी म्हणजे पोलीस भरतीचा जरी पेपर असला तरी ते काय करतात, MPSCतले क्वेश्चन कॉपी पेस्ट करून विचारतात. त्याच्यामुळे तुम्ही जे काही MPSCला क्वेश्चन विचारले तेवढं करून जाणं अपेक्षित आहे. कारण मराठीचे मार्क्स हे हातातले मार्क असतात, तिथले मार्क्स टाळायचे नाहीत. कारण जीकेला कसा आवाका खूप जास्त मोठा आहे, तिथं कोणी सांगू शकत नाही की इथं एवढे मार्क येतील. तसं हे झालं की हे आवाक्यातली गोष्टी, हे तुम्हाला स्कोर करून देणारा सब्जेक्ट आहे मराठी. त्याच्यामुळे मराठीला एकदम सिरियसली घ्यायचं. ओके, पुढं बारीक बारीक गोष्टी पण मराठीच्या आपल्याला जमल्या पाहिजेत. 44 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनामध्ये प्रत्यय नाहीत? अत्यंतिक सोपा प्रश्न होता, सगळ्यांना माहिती. प्रथमाला एक वचन आणि अनेक वचनामध्ये प्रत्यय नसतात. मी एका ह्याच्यामध्ये कुठली तरी पोलीस भरतीचे तुम्ही जर के सागर पब्लिकेशनच्या ह्याला गेला त्याच्यामध्ये प्लेलिस्टला गेला तर मी आत्तापर्यंतचे घेतलेले सगळेच्या सगळे पेपर तुम्हाला भेटतील. त्या ठिकाणी मी पुणे ग्रामीणचा आता व्हायचं आहे तर पुणे ग्रामीणचा देखील पेपर 2023चा म्हणजे मागचा झालेला पेपर मी घेतलेला आहे. यादा कदाचित तो पेपर रिपीट होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामध्ये तिथं तुम्ही बघू शकता पुणे आयुक्तालय पण घेतले 2023चं. 2023 पुणे आयुक्तालय घेतले, 2023 पुणे ग्रामीण घेतले, नागपूरचा 2023चा पेपर घेतलाय, नवी मुंबईचा 2021चा पेपर आहे प्लेलिस्टमध्ये ऍड करण्याचं काम चालू आहे. मीरा भाईंदरचा रिसेंटली झालेला पेपर आहे. आता ठाण्याचा पेपर चालू आहे. नवी मुंबईचा 2024चा देखील पेपर त्या ठिकाणी तुम्हाला लगेचच कालावधीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. त्याच्यामध्ये एका कोणत्या तरी ह्याच्यामध्ये मी सगळ्याच्या सगळ्या ह्या विभक्ती प्रत्यय सांगितलेले आहेत. मग आता हा पेपर बघितल्यानंतर एक लक्षात येते, विभक्ती प्रत्ययावरती क्वेश्चन विचारले, उपपदार्थावरती क्वेश्चन विचारले की खालीलपैकी कोणत्या उपपदार्था म्हणजे उपपदार्थ नसतो खालीलपैकी कोणत्या विभक्तीला, तर द्वितीयाला उपपदार्थ नाही. मागच्याच लेक्चरला सांगितलंय, तुम्ही ते व्यवस्थित बघा. सेम तसंच परत विभक्ती प्रत्ययावरती क्वेश्चन चालेत, म्हणजे ठराविक टॉपिक आहेत की तिथं ते क्वेश्चन वारंवार फिरून फिरून विचारतात. टॉपिक स्किप करायचे नाही, सगळे टॉपिक मराठीचे व्यवस्थित करायचे, कारण मराठीचे मार्क हे हातातले असतात. मराठीचा मार्क जाता कामा नये आणि एकदम बेसिक लेवलला त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेले आहेत. फक्त आपण ॲटलिस्ट त्याची तोंड ओळख असली पाहिजे. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनामध्ये काय नाहीत, प्रत्यय नाही? सगळ्यांना माहिती असलेलं उत्तर आहे, प्रथमा विभक्तीला एक वचन आणि अनेक वचनामध्ये प्रत्यय नसतो. आता सप्तमी माहिती आहे सगळ्यांना, तय्या तय्या. द्वितीया काय, सला ते सलानते. संबोधन म्हणजे ऑप्शनवरून कसं जातोय बघा. संबोधन 1 आणि 4 मध्ये कन्फ्युजन जर झालं, संबोधनला एक वचनामध्ये प्रत्यय नसतो, परंतु अनेक वचनामध्ये नो म्हणजे हाक मारणे हा प्रकार, संबोधन म्हणजे हाक मारणे असा त्याचा अर्थ होतो. बघा आपण विचारले संबोधन म्हणजे काय, संबोधन म्हणजे हाक मारणे. संबोधन म्हणजे हाक मारणे. आणि नो हा प्रत्यय कशामध्ये आहे, अनेक वचनामध्ये त्या ठिकाणी आहे. प्रथमामध्ये एक वचन आणि अनेक वचन ह्या दोन्हीमध्ये प्रत्यय नाहीत. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. 45 नंबरचा क्वेश्चन. हा क्वेश्चन बाकी MPSC लेवलचा क्वेश्चन त्या ठिकाणी त्यांनी विचारला होता. म्हणजे याज इट इज MPSCतला क्वेश्चन उचललाय आणि कॉपी पेस्ट करून इथं तुम्हाला विचारलेला आहे. सामान्य जे काही सामान्य रूप आहेत ह्या सामान्य रूपावरती त्या ठिकाणी क्वेश्चन चाललेला आहे. बघा, योग्य विधान ओळखायचे. कसलं योग्य विधानांचा पर्याय ओळखा. बर, सामान्य रूपात नेहमीच हा कीवर्ड लगेच असं नेहमीच, फक्त, केवळ असे शब्द दिले तर 100% गोल करायचे. शक्यतो एवढ्या लेवलचे तुम्हाला क्वेश्चन येत नाहीत, म्हणजे हार्ड लेवल येत नाही, परंतु आलेच तर लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी बघा नेहमी, नेहमीच, फक्त, केवळ असे जर वर्ड दिसत असेल तर 100% त्या ठिकाणी ट्रॅप लावलेला असतो. कारण म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला स्टेटमेंट नेतात, कायम तसंच झालं पाहिजे असा ह्या शब्दांचा अर्थ होतो. मग आता बघा, सामान्य रूपात नेहमी तालव्याचा दंत तालव्य होतो. हे विधान काय केलंय माहितीये का, उलट केलेलं आहे.
दंत तालव्याचा तालव्य होत असतो. नेहमीच हा शब्द काढायचा. हे विधान करेक्ट कसं आहे, सामान्य रूपामध्ये तालव्याचा दंत तालव्य होत नाही, तर दंत तालव्याचा तालव्य होतो. दंत तालव्याचा दंत तालव्याचा तालव्य होतो. दंत तालव्याचा तालव्य होतो. म्हणजेच काय, उदाहरण सांगायचं झालं तर मला तर उदाहरण एक्झॅक्ट आठवण आहे. हा, चोच, चोच, चोचीने, चोचीने. आता बघा इथं चोच, हा दंत तालव्य, त्याचा काय झाला, चोचीने. चच प्रोनाउन्सिएशन वेगळं झालं. इथं य जोडला का बघा, चोच इथं अ आहे आणि इथं चोचीने, चोचीने य जोडला जातो इथं. त्यामुळे काय झालं, तालव्य त्या ठिकाणी झालेलं आहे. लक्षात ठेवायचं, हे उदाहरण लक्षात ठेवा. किंवा दुसरं उदाहरण पण मी सांगू शकतो. हेच उदाहरण फिरवून फिरवून विचारतात. राजा, च, कारण तालव्य दंत तालव्यामध्ये काय येतात, च छ ज येतं ना. च छ ज हे सगळं, झ हे कशामध्ये येतं, तालव्य आणि दंत तालव्यामध्ये येतात. त्याचे फक्त प्रोनाउन्सिएशन य युक्त झाला की तो कशामध्ये जातो, असं ते प्रकार आहे. आता बघा, राजा, राजाने, राजाने. लिहिताना इथं य जोडला का मी, नाही जोडला. बघा, राजा इथं ज म्हणतोय, राजाने इथं राजाने य जोडला का मी, जोडला नाही. म्हणजेच काय की ही दोन्ही उदाहरणं लक्षात ठेवा. म्हणजे हे पहिलं स्टेटमेंट तुम्हाला 100% समजून जाईल. बघा, पहिले स्टेटमेंट काय म्हणताय त्या ठिकाणी, की सामान्य रूपामध्ये, लक्षात ठेवायचं, सामान्य रूपामध्ये तालव्याचा दंत तालव्य होतो. तसं नाही होत, दंत तालव्याचा तालव्य होतो. मग उदाहरणं काय, उदाहरणं ही दोन आहेत. चोच, पुढे म्हणतात चोचीने य जोडला जातोय. बघा इथं राजा, बघा राजा, राजाने य जोडला जातोय. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, म्हणजे पहिलं स्टेटमेंट 100% काय आहे, रॉंग आहे. पहिलं रॉंग आहे. मग आता बघा, वरीलपैकी सर्व बरोबर, एक बरोबर, 1 2 3 बरोबर, एकही बरोबर नाही आणि चौथा बरोबर. आता मला सांगा, एक तर 100% चुकलेलं आहे. मग पहिला ऑप्शन काढला, हिथं काढला, तर 2 ऑप्शनमध्ये आलो. परंतु मला वाटत नाही की बाबा पोलीस भरतीवाल्यांना यदा कदाचित हा क्वेश्चन तेवढ्या लेवलला 100% त्या ठिकाणी तुम्हाला आठवेलच अशातल्या प्रकारनं. मी काय केलं असतं, एक्झाम हॉलमध्ये हे विधान ठीक ठेवलं असतं. बरं बाबा, चलो खाली बघू आपल्याला काय सापडतंय. आकारांत ग्रामनामांचे सामान्य रूप, सॉरी, आकारांत ग्राम नामाचे सामान्य रूप ओकारांत होत असते. सॉरी, आकारांत ग्राम नामाचे सामान्य रूप हे आकारांत होत असते. बर, मग आता काय करायचं, सरळ सरळ आपल्या गावाची नावं आठवायची. आकारांत म्हणजे काय, शेवट एक काना आला पाहिजे. आकारांत ग्राम म्हणजे असं गावाचं नाव आठवायचं जवळच्या जवळ. म्हणजे तुम्ही पाठ करता. आता फॉर एक्झाम्पल, आकारांत गावाचं नाव गोवा, गोवा. आकारांत येतं म्हणजे काय, एक काना येतो, म्हणजे काना आला पाहिजे. इथं गवाच गो व असं पाहिजे होतं, गोव. आकारांत होतं म्हणजे काय, एक काना दिला, म्हणजे हे 100% काय झालं, आकारांत झालं. शेवटचं अक्षर बघायचं. इथं वा, वा म्हणजे आकारांत. आकारांत म्हणजे आ जोडला गेला. आ जोडला गेला म्हणजे एक काना दिला गेला, एक काना दिला गेला. आता मला सांगा, गोवा हे जर तुम्हाला त्याचं सामान्य रूप करायचं असेल, सामान्य रूप करायचं असेल म्हणजे त्याला काय करायचं, वेगळा दुसरा शब्द जोडायचा. मग सामान्य रूप करत असताना आपण कसं करणार, आम्ही गोव्याला गेलो. बघा, आम्ही गोव्याला गेलो, गोव्याला गेलो. हा, आता मला सांगा, गोवा हे जे काय नाम आहे ते ॲज इट इज राहिले का, इथं राहिलेलं नाही. इथं वा जो आहे म्हणजे आकारांत आहे, त्याचं रूपांतर वाच्या ऐवजी काय आलं, या आलं. आकारांताचं मध्ये काय येते, आचा होतोय या, आचा काय होतोय, या होतोय. म्हणजे सेम तसंच गोवा. सेम अजून दुसरं नाव बडोदा, बडोदा आलाय का नाही शेवटी, म्हणजे ह्यानं काय होणार, बडोद्याला, बडोद्याला. अजून सांगायचं झालं कलकत्ता, कलकत्ता
आहे का नाही, कान आहे का नाही शेवट, कलकत्ता, कलकत्त्याला, त्याला म्हणजे काय होते हो, त्या ठिकाणी या जोडला जातोय, या जोडला जातोय म्हणजेच तो काय होतोय, याकारांत होतोय. काय होतोय, याकारांत होत आहे, याकारांत होत आहे. इथं काय म्हणते, आकारांतच राहते. 100% दुसरं विधान रॉंग आहे. बर चला, ह्याला पण होल्ड केलं, तुम्हाला तिथं एवढं आठवलंच नाही, हे गोवा गोवा ही नावं तुम्हाला आठवलीच नाही. तर पुढे चला 3 नंबरचं. 3 नंबर काय म्हणते, एकाक्षरी शब्दाचे देखील सामान्य रूप होते. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी सामान्य रूप हा चॅप्टर केलाय त्या विद्यार्थ्याला त्या शेवटच्या पेजवरतीच लिहिलेले, खालीलपैकी या गोष्टींचे सामान्य रूप होत नाही. महत्वाचे बघा, महत्वाचे ह्या टॉपिकमध्ये त्यांनी ना तिथं मेन्शन केलेले की खालीलपैकी यांचे एकारांती ह्याचं सामान्य रूप होत नाही. हा नियम मराठी व्याकरण पाठ करणाऱ्याला पाठच पाहिजे. एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही म्हणजेच काय, ह्याचं उदाहरण सांगायचं झालं तर एकाक्षरी ह्याचं सामान्य रूप होत नाही म्हणजे त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर अ ने ब ला मारले, अ ने ब ला मारले, मारले. मला सांगा, हे अ हे एकाक्षरी आहे, हे ब एकाक्षरी, ह्याच्यामध्ये चेंज झालं का? जसं बडोदाचं बडोद्याला झालं, द्याला झालं. जसं कलकत्त्याचं कलकत्त्याला या जोडला गेला किंवा गोव्याचं गोव्याला जोडलं गेलं, तसं ह्या अच काय बच काही वेगळं झालं का? झालं नाही. म्हणजे जे काही एकाक्षरी नामं असतात बघा, जे काही एकाक्षरी नामं असतात त्यांचं सामान्य रूप होत नाही. हा 100% तुम्हाला माहितीच असायला पाहिजे होता. म्हणजे जो काय 3 नंबरचा ऑप्शन आहे, हा 3 नंबरचा ऑप्शन तुम्हाला माहिती असायला पाहिजे होता. हा 100% त्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. म्हणजे सामान्य रूप होते नाही, होत नाही असं पाहिजे होतं. म्हणजे 3 100% रॉंग आहे. आता ऑप्शनकडे या. वरीलपैकी सर्व बरोबर मध्ये 3 आहे का? आहे. ऑप्शन गेला, पहिला ऑप्शन गेला. 1 2 3 मध्ये हिथं 3 आहे का? 100% आहे. ऑप्शन गेला. वरीलपैकी एकही बरोबर नाही, आपल्याला माहिती नाही, आणि फक्त 4 बरोबर, म्हणजे ह्या दोघांमध्ये आहे. मग 3 तर रॉंग आहे. पहिले 3 पण काय झालेत? रॉंगच झालेत. बरं, खाली येऊ चौथ्या ह्याच्यामध्ये. चौथा पर्याय बघा, विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी, म्हणजे एखाद्याला विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी. विभक्ती प्रत्यय म्हणजे जसं की द्वितीयामध्ये सलाते सलानाते, चतुर्थीमध्ये पण सलाते सलानाते, पंचमीमध्ये ऊन हुने, षष्टीमध्ये चाचीचे चाचीचे, हे जे काय प्रत्यय आहेत, सप्तीमध्ये तै आहे, हे जे काय प्रत्यय लागतायत, हे प्रत्यय लागण्याच्या अगोदर जो शब्द तयार होतोय, विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप सर्व विभक्तीमध्ये म्हणजेच सामान्य सर्व विभक्तीमध्ये सारखेच म्हणजे सर्वसामान्य असते. आणि हे विधान कसं आहे? हे विधान 100% बरोबर आहे. एखाद्या विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप हे सर्व विभक्तीमध्ये काय असतं? सारखंच असतं. म्हणजे सपोज झाड हे शब्द आहे बरं का, झाड हा शब्द आहे. आपण मला सपोज द्वितीयाचा प्रत्यय लावायचा, चतुर्थीचा लावायचा, काय मी करणार? झाडाला, झाडाला. ओके, हे त्याचं काय झालं? सामान्य रूप झालं. हे त्याचं सामान्य रूप झालं. विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी फक्त झाडा एवढा शब्द राहतोय. मग आता मला सांगा, द्वितीयसाठी पण झाडाच राहणार, हा, चतुर्थीसाठी पण झाडाच राहणार. ओके, मी सपोज असं समजा तृतीया काय? नेईशे नेईशे. ओके, मग झाडाने, झाडाने, मग हा ने तृतीयाचा मी लावलाय, परंतु त्याच्या अगोदर झाडा हा शब्द तसाच राहिला ना. झाडाला, ला हा प्रत्यय कशाचा आहे? द्वितीयाचा आहे, चतुर्थीचा आहे. मग हा ला प्रत्यय लागण्याच्या अगोदर माझा मूळ शब्द कुठला होता? झाडा होता. हे तर काय म्हणतंय? विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप सर्व विभक्तीमध्ये सारखीच असते. म्हणजे बघा, मी ज्यावेळेस झाडाला हा विभक्ती प्रत्यय लावला द्वितीयाचा आणि चतुर्थीचा, त्यावेळेस त्याच्या अगोदरचा शब्द काय होता? झाडा. सेमच राहिला. म्हणजे द्वितीयामध्ये पण सेम राहिला, चतुर्थीमध्ये पण सेम राहिला. बरं, मी ट्राय म्हणून काय केलं? ट्राय म्हणून मी काय केलं? त्या ठिकाणी त्याला तृतीयाचा प्रत्यय लावला. तृतीयाचा काय? नेईशी, झाडाने,
झाडाने, झाडाने पानगळती केली असं वाक्य होतंय, म्हणजे बरोबर आहे प्रत्यय लावलेला. झाडाने पानगळती केली, ने प्रत्यय लावला, कशाचा आहे? तृतीयचा आहे. तृतीयचा लावल्यानंतर हा विभक्ती प्रत्यय मी झाकला. आता शब्द कुठला राहिला? झाडा. म्हणजे ज्यावेळेस मी चतुर्थीचा प्रत्यय लावतोय, द्वितीयेचा प्रत्यय लावतोय, त्यावेळेस झाडा हा शब्द राहतोय. तसंच ज्यावेळेस मी तृतीयचा प्रत्यय लावतोय त्यावेळेस पण झाडा हा शब्द आहे तसाच राहतोय. म्हणजे प्रत्यय लागण्यापूर्वीचा जो काही शब्द आहे कोणत्याही विभक्तीमध्ये लागला तरी काय राहतोय? सेम राहतोय. आता फॉर एक्झाम्पल जसं तृतीय आहे तसंच द्वितीय लावली, तृतीय लावली, चतुर्थी लावून टाकली, पंचमी लावून बघू. झाडातून, झाडातून ऊन होऊन आलं का? मग ह्यातला झाडा हा शब्द आहे तसाच राहिला का नाही? म्हणजे पंचमीचा जरी प्रत्यय लावला तरी तसाच राहिला. षष्टीचा लावून बघू. झाडाचा, बघा झाडाचा, झाडाचा बुडखा किंवा झाडाचे खोड करू. झाडाचे खोड फार मोठे आहे. मग इथं चे हा कोणाचा प्रत्यय? षष्टीचा. ह्याला काढा. शब्द कुठला राहिला? झाडा. म्हणजेच विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप, हे झाड हा मूळ शब्द आहे, त्याचा बदलून काय झालं? झाडा झालं. ते सर्व विभक्तीमध्ये सारखेच राहते का नाही सारखं? द्वितीयामध्ये तुम्हाला मी दाखवलं, झाड हा शब्द आहे त्याचं झाडाला केलं, द्वितीय चतुर्थीमध्ये सेम राहिलं. त्याच्यानंतर तृतीयामध्ये झाडाने, म्हणजे झाडा हा शब्द तसाच राहिला. पंचमी लावून दाखवला, झाडातून सेम राहिलं. षष्टी लावून दाखवला, झाडाचा किंवा झाडाचे खोड फार मोठे आहे, झाडा शब्द तसाच राहिला. सपोज सप्तमी बघू. झाडामध्ये बघा, झाडात माणसं राहतात, बघा झाडात माणसं राहतात किंवा झाडात पक्षी राहतात, बघा झाडात पक्षी राहतात. मग आता झाडात हे सप्तमीमध्ये झाडात, झाडात हा त कशाचा आहे? सप्तमीचा आहे. बघा तय्या. मग झाडा हा शब्द तसाच राहिला काय? म्हणजेच काय की विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वीचा शब्द कुठला आहे? झाडा. ओके. विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप म्हणजे कुठलं? झाडाचा, झाड ह्या शब्दाचं झालं झाडा. रूप सर्व विभक्तीमध्ये सारखी असते का नाही सारखे? आता तुम्हाला मी प्रूफ म्हणून सगळ्या विभक्ती लावून दाखवल्या. म्हणजे 100% लास्ट नंबरचं स्टेटमेंट कसं आहे? करेक्ट आहे. याचाच अर्थ ऑप्शन नंबर 4 फक्त 4 विधान काय आहे त्या ठिकाणी बरोबर आहे. फक्त 4 विधान बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन समजलं का? थोडं टिपिकल लेवलचा क्वेश्चन होता आणि तुम्हाला मी सगळे सामान्य रूपाचे पण तुम्हाला मी सांगितलं. एकारांतीचं सामान्य नाम होत नाही. ग्रामवाचक शब्द असेल तर त्याचा आकारांत असेल तर याकारांत होत असतं. बारीक बारीक गोष्टीत काम करत राहायचं. 100% अपवादात्मक क्वेश्चन विचारले जातात. आणि तुम्हाला माझं अजून एक सांगणं असतं काय, 100% खात्री असल्याशिवाय यापैकी नाही किंवा वरीलपैकी एकही नाही याला जायचं नाही. ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर सी काय होता? वरीलपैकी एकही नाही. आपल्याला माहिती आहे का 100% हे चौथं विधान रॉंग एक आहे. म्हणजे जरी एखाद्याचं कन्फ्युजन झालं असतं तिथं त्याला कळलं नसतं तरी त्याने काहीतरी बाबा एक्झामिनर प्रश्न बरोबर देईल. पोलीस भरतीला यापैकी नाही, अगदी रिअरेस्ट ऑफ द रिअर केस 99.99% यापैकी नाही उत्तर मला आजपर्यंत तरी दिसला नाही. 0.1% एखाद्या अर्ध्या क्वेश्चन पेपरमध्ये एखादा अर्धा क्वेश्चन यापैकी नाहीला फ्रेम केलाय. अदरवाईज काही ना काहीतरी त्या ठिकाणी उत्तर ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्या लॉजिकनं तुम्ही ऑप्शन नंबर सी ला काय करायला पाहिजे? काटा मारून पुढे जायला पाहिजे. डायरेक्टली ऑप्शन नंबर 4 तुमच्या बरोबर आला असता जरी तुम्हाला समजला नसता तरी. पुढचा क्वेश्चन बघा. त्यांनी विचारलं की खालील उदाहरणातील अलंकार ओळखा. श्रीकृष्ण नवरा मी नवरी आणि शिशुपाल नवरा मी नवरी सगळ्यांना पाठ असलेलं उदाहरण. जर श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे त्याचे, परंतु जर शिशुपाल नवरा असेल तर मी नवरी बघा न ला तोडलाय वरी नवरी म्हणजे मी त्याला वरणार नाही
म्हणजे मी त्याच्याशी लग्न करणार नाही, मी त्याला माझा पती मानणार नाही. हा कशाचा श्लेष अलंकार आहे, अर्थश्लेष अलंकार आहे. नवरी आणि नवरी या दोन ठिकाणी, या शब्दाच्या ठिकाणी काय केलेलं आहे, श्लेष केलेला आहे, अर्थ बदलतो म्हणून अर्थश्लेष अलंकार आहे. अनुप्रासमध्ये त्या शब्दाची पुनरावृत्ती, उत्प्रेष, उपमा दिली आहे का, की उपमामध्ये कसं असतं सारखा सारखी, तिचा चेहरा म्हणजे तिचा चेहरा जणू चंद्रासारखाच वगैरे असं आहे का, उत्प्रेष आहे का, आता ते काही अलंकारामध्ये मी जास्त घुसत नाही. 47 नंबरचा क्वेश्चन. पण हे जे काय उत्प्रेष असेल, उपमा असेल, अनुप्रास असेल, हे अलंकार व्यवस्थित करून ठेवायचे. तुम्हाला सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. या प्रश्नाचे, वरच्या क्वेश्चनच्या अलंकाराच्या प्रश्नाचे मार्क तुम्हाला मिळायला पाहिजे होते. 47 नंबरचा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन अवघड आहे. मी नेहमी असा मोठा क्वेश्चन दिसला की खालून वाचतो. वृत्त ओळखा, वृत्त ओळखा. अनुप्रास, अनुप्रास वृत्त आहे का हो? अनुप्रास हा अलंकार आहे. पहिला ऑप्शन गेला. फटका, दिंडी, बालानंद. बर, चला वाचू. गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, का ग गंगा यमुना ही या मिळाल्या. काय झालं होतं, जो काय कवी आहे, ह्या कवीची लहान मुलगी, मला वाटतं ही मला 9वीला का 10वीला असताना ही कविता होती, पण एक्झॅक्ट आता 7वी 8वी 9वीला कुठल्या तरी क्लासमध्ये ही मला होती. गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, का ग गंगा यमुना ही या मिळाल्या. म्हणजे तो जो काही कवी असतो त्या कवीची लहान मुलगी असते, ती रडायला लागली. रडायला लागल्यानंतर तिच्या डोळ्यातून पाणी येतं. मग ती डोळ्यातल्या पाण्याला ही अशा पद्धतीचं म्हटलेलं आहे, गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, म्हणजे तुझ्या डोळ्यातून पाणी का आल्या, या गंगा यमुना ही या मिळाल्या. म्हणजे त्या तिच्या डोळ्यातल्या, त्या कवीच्या मुलीच्या डोळ्यातलं पाणी त्याला कसं वाटतं, गंगा यमुना सारखं त्यांना वाटतं, असं ते विचारलेलं आहे. बघ, उभय पितरांच्या चित्त चोरटीला कोण माझ्या बोलेले, इथं बघा, कोण माझ्या बोलले गोरटीला. गोरटीला म्हणजे त्याच्या छान छोट्याशा मुलाला कोण बोलले, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कवी वर्णन करतो. मग हे कशाचं उदाहरण आहे, तर आपल्याकडे दोन, अक्षरगण वृत्त आणि मात्रा वृत्त असे दोन प्रकार आहेत बघा, मेन प्रकार. तर हे मात्रा वृत्ताचा प्रकार आहे. कुठला, हे आहे मात्रा वृत्त. मात्रा वृत्तामध्ये शब्दांचं बंधन नसतं बघा, शब्दांचं बंधन नसतं, मात्र्याचं बंधन असतं बघा, मात्र्याचं बंधन असतं. मग मात्रे त्याच्यामध्ये शब्द, पहिल्या लाईन मध्ये किती का शब्द असतात, अक्षरगण वृत्तामध्ये अक्षरांची बंधन असतात, तेवढीच अक्षर बसली पाहिजेत. पण मात्रा वृत्तामध्ये मात्र्याचं बंधन असतं. आणि हे मात्रा वृत्तामध्ये हा फटका झालं, बालानंद झालं आणि दिंडी झालं, ही तिन्हीचे तिन्ही उदाहरणं कशाची, मात्रा वृत्ताची आहेत. ह्या मात्रा वृत्तामध्ये हे कशाचं उदाहरण, तुम्हाला जरी आलं नसतं, तुम्ही डिरेक्टली डोळं झाकून ऑप्शन नंबर 3 मारला असता तरी दिंडी ह्या त्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि दिंडी ह्याच्यामध्ये दोनच उदाहरणं दिले आहेत. तुम्हाला काहीतरी दिंडी निघाली ज्ञानोबा तुकोबाची असं काहीतरी आहे, त्याच्यावरून दिंडी लक्षात येतं. दिंडीमध्ये 19 मात्रे असतात. किती, 19 मात्रे असतात. फटका हे पण काय आहे, मात्रा वृत्तच आहे. फटक्यामध्ये 30 मात्रे असतात, 30 मात्रे असतात. आणि बालानंदमध्ये मे बी 14 असतात, तरी पण तुम्ही चेक करून ठेवा, शक्यतो चुकणार नाही. बालानंदमध्ये 14 मात्रे असतात. फटका म्हणजे काय, एखाद्याला फटकारून काहीतरी उपदेश देण्याचा त्या ठिकाणी काय केलेला असतो, प्रयत्न केलेला असतो. ओके, मग लक्षात ठेवा, गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, का ग गंगा यमुना ही या मिळाल्या, उभय पितरांच्या चित्त चोरटीला कोण बोलले माझ्या गुरटीला. हे दिंडी या वृत्ताचं उदाहरण आहे. 19 मात्रा आहेत आणि हे मात्रा वृत्त आहे. यात कदाचित तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की वरील ह्याच्यामध्ये किती मात्रा आहेत, 19 मात्रा त्या ठिकाणी आहेत. ओके, क्वेश्चन हा म्हणजे वृत्त वृत्त शक्यतो पोलीस भरतीवाली मुलं करत नाहीत, परंतु हा पेपर असा सांगतो PYQ वरून जज करत चालायचं. कारण कसं आहे, कॉम्पिटिशन वाढत चाललंय, त्यांना इलिमिनेशन करायचं आहे. सगळ्यांनाच घ्यायचं आहे का, सगळ्यांना घ्यायचं नाही. त्यामुळे हे असले क्वेश्चन ते टाकणारच. जे पोरग तेवढ्या लेवलला अभ्यास करणार त्याला मार्क भेटणार. आता तुम्हाला मी थोडं टेक्निक सांगितलं की बाबा दिंडी हे डायरेक्ट ऑप्शन नंबर 3 मारला असतं तरी तुमचं उत्तर बरोबर त्या ठिकाणी आलं असतं. 2-3ला सोडायचं नाही. पुढं हा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. ज्यांनी व्यवस्थित केलेत, शब्द हे केलेच पाहिजे. म्हणजे आपले तत्सम, तद्भव, त्याच्यानंतर देशी शब्द आणि परभाषिक शब्द असे 4 प्रकार आहेत. म्हणजे परभाषेतून पोर्तुगीजमधनं कुठले आले, तेलुगू कुठले आहेत, कानडी कुठले आहेत वगैरे वगैरे, असे शब्द करणं गरजेची गोष्ट आहे. मग देशी शब्द ह्यातला कुठला आहे, लुगडे वगैरे हे शब्द कुठले आहेत, देशी शब्द आहेत. तर त्याच्यामधला ऑप्शन नंबर 3 हाड हा शब्द कसा आहे, देश आहे. बाकीचे घमेले,
परात आणि चावी हे सगळे पोर्तुगीज शब्द आहेत. पोर्तुगीज शब्द आहेत. पोर्तुगीज शब्द आहेत. बाकीचे कुठले? घाम्याले विचारलेलं, ऑलरेडी विचारलेलं आहे, PYQ आहे. हाडपण PYQ आहे. परात, चावी हे सगळे काय आहेत? पोर्तुगीज शब्द आहेत. पुढं 49 नंबरचा क्वेश्चन सोप्पा आहे हा. चक्रपाणी, लक्ष्मीकांत, नीलकंठ ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? सगळ्यांना माहितीच असलेलं. कुठल्या? बहुरी ही समासाची उदाहरणं आहेत. सगळी देवांची नावं कशामध्ये येतात? बहुरी समासामध्ये येतात. म्हणजे ह्या चक्रपाणी, चक्र आहे पाणीत असा तो कोण? विष्णू. म्हणजे ती वर्णन सोडून दुसरंच काहीतरी जर डोळ्यासमोर येत असेल तर त्याला काय म्हणायचं? बहुरी समास असं म्हणायचं. बहुरी ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? शेतकरी, म्हणजेच धान्य पिकवणारा, शेतकरी. बहुरी या शब्दाचा अर्थ काय होतो? शेतकरी. हा देखील क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेले. त्याच्यानंतर अव्ययभाव समास सगळ्यांना माहिती आहे. पहिलाच असतो अव्ययभाव समास. तत्पुरुष समास त्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. द्वंद्व समास, द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. इतरेतर द्वंद्व, त्याच्यानंतर वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. इतरेतर मध्ये दोन्ही शब्द महत्वाचे असतात. आई वडील, उदाहरणार्थ आई पण महत्वाची, वडील पण महत्वाचे, आणि व शिवाय या शब्दाने ते जोडले असतात. वैकल्पिक द्वंद्व मध्ये हा किंवा हा विकल्प घ्यायचा, विरुद्धार्थी शब्द असतात. 3 4, 3 किंवा 4, 3 घे किंवा 4 घे, किंवा विरुद्धार्थी शब्द असतात त्या ठिकाणी. आता मला लगेच तेवढ्या फास्ट उदाहरण आठवण आहे, पण पाप पुण्य, पापच्या विरुद्ध पुण्य आहे, पाप किंवा पुण्य असं पाप विरुद्धार्थी शब्द असतात वैकल्पिक मध्ये. आणि समाहार द्वंद्व मध्ये सगळेच्या सगळं घ्यायचं असतं, जसं की बाजारहाट, केर कचरा हे समाहार द्वंद्वाची उदाहरणं आहेत. त्यामुळे ही द्वंद्व समास ऑप्शन नंबर 2 तर गेला होता. तत्पुरुष समास अव्ययभाव समासामध्ये आहे का? आ, यथा, प्रति हे असे जोडलेत का? संस्कृत उपसर्ग जोडलेत का? नाही जोडलेत. त्याच्यामुळे अव्ययभाव समास त्या ठिकाणी येणार नाही, द्वंद्वच येणार नाही हे सांगितलं मी. तत्पुरुष की बहुरी? बहुरी कधी? जर एखादं पुढचंच, आता आपण ज्यावेळेस लक्ष्मीकांत म्हणतो, लक्ष्मीकांत, कांत म्हणजे नवरा, कोणाचा? लक्ष्मीचा नवरा असा आहे तो कोण? विष्णू. ओके. नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो कोण? भगवान शंकर. ओके. म्हणजे वेगळंच नाव त्या ठिकाणी तुमच्या समोर येत असत तर बहुरी समासाचं ते उदाहरण असतं. पुढं 50 नंबरचा क्वेश्चन. 50 नंबरमध्ये काय सांगितलंय? ऐवजी. बघा, ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार सांगा. म्हणजे लोक शक्यतो एवढ्या आत शिरत नाही. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दाला जोडून येणारा अव्यय, असं इथपर्यंतच मुलांनी पाठ केलेलं असतं, इथपर्यंत मुलांनी लक्षात ठेवलं असतं. आता ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार सांगा. आता बघा, जुन्या काळामध्ये बार्टर सिस्टम होते, म्हणजे बाजार पद्धत होती. म्हणजे आता मला आठवतं, म्हणजे मी फार लहान होतो त्यावेळी, आमची जी आजी होती ती काय करायची, किंवा शेजारची जे काय महिला असायच्या, हे पहिले काय करायचे, असे पैसे वगैरे फार नव्हते. म्हणजे मला 20 पैसे, 10 पैसे, 5 पैसे हे सगळे चाललेले आठवतात, मी स्वतः चालवलेले. तर त्या काळामध्ये आमची आजी काय करायची की बाजारात जायचे आणि बाजरी असेल, गहू असेल, हे धान्य तिथल्या आडतवाल्यांना द्यायचे आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि मग बाजार करायचे. मग त्या काळामध्ये कसं होतं, सुरुवातीच्या काळामध्ये आता सपोज शेतकरी, माझ्याकडे बाजरी किंवा तुमच्याकडे बाजरी, मग तुम्ही सपोज तुम्हाला चपल्या घ्यायच्यात, मग तुम्ही सांभारांकडे जायचं, ते धान्य काय तर बाबा 1 पायली धान्य घेऊन मला चपल्या दे, असा प्रकार. सपोज एखादा शिंपी असेल त्याच्याकडं, त्याला धान्य द्यायचं, त्याच्याकडून कपडे घ्यायचे. भाजीपालावाला असेल त्याला धान्य द्यायचं, त्याच्याकडून कपडे घ्यायचे. म्हणजे असं ज्याच्याकडे जे असणार त्याला तो घेणार त्याच पद्धतीनं. म्हणजे आपण काय म्हणतोय, धान्याच्या ऐवजी मला चपला दे. बघा, धान्याच्या ऐवजी मला चपला दे, चपला दे. ओके. मग आता हे ऐवजी हा शब्द कशामध्ये येतोय? हा एक विनिमयाचं साधन आहे. आता बघा, पैसे हे आपलं विनिमयाचं साधन आहे ना. विनिमय म्हणजे आपण काय, पैसे देतो, चहा पितो, पैसे देतो, नाश्ता करतो, पैसे देतो, हॉटेलमध्ये जेवण करतो, पैसे देतो, कपडे घेतो. म्हणजे पैसे हे काय, विनिमयाचं साधन आहे. सेम म्हणजे ऐवजी, पैशाच्या ऐवजी मला चहा दे.
मी पैसे देणार आहे म्हणजेच त्याच्या मागे लपलंय काय आतमध्ये, पैशाच्या ऐवजी मला चहा दे. म्हणजे ऐवजी हा शब्द काय आहे, विनिमय वाचक आहे. लक्षात आलं का? विनिमय म्हणजे काय, एक व्यापाराच्या संदर्भात आहे. विरोधाभास दिसतोय का हो, त्याच्यामध्ये दिसत नाही. कैवल्यवाचक वगैरे, हेतुवाचक वगैरे असं काही प्रकार नाही. परंतु हेतुवाचक कोणते येतात, कैवल्यवाचक कोणते येतात, विरुद्धवाचक कोणते येतात हे तुम्ही पाहून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, पेपरची डेप्थनेस बघता, म्हणजे हा पेपर बघता मराठी सेक्शन, आता सगळेचे सगळे आपण मराठीचे क्वेश्चन घेतलेले आहेत. खाली आता जीकेचं सेक्शन चालू होते. सगळे क्वेश्चन म्हणजे त्याच्यातले 5-6 क्वेश्चन अवघड होतेच होते, म्हणजे ते मान्यच करावं लागेल. कारण त्यांनी उपप्रकार आतमध्ये 4-4 लाईनीचे क्वेश्चन त्या ठिकाणी ठेवले आणि विद्यार्थ्याला पॅनिक करण्याचा प्रयत्न केला. आणि विद्यार्थी तिथं पॅनिक झाला का नाही, तिथले 1.5 तास वेगळे आहेत. हिथं नंतर सगळं काय महाराष्ट्रातल्या कुणी जरी सांगितलं की नाही पेपर सोपा होता आणि मग तुम्ही असा विचार करायला पाहिजे होता, तसा विचार करायला पाहिजे होता, तसं नसते. तिथली परिस्थिती ही वेगळी असते. हे पेपर देणाऱ्यालाच माहिती असतं, जे कंटिन्युअसली त्या प्रोसेसमध्ये असतात. म्हणून तर पास होणाऱ्यांमध्ये आपल्यामध्ये तोच फरक असतो. अभ्यास सगळ्यांनी सारखा केलाय, सारख्या पुस्तकातून केलाय, परंतु विषय परफॉर्मन्सचा असतो. ज्याचा परफॉर्मन्स चांगला, बघा ज्याला ते प्रेशर मॅनेज करता आलं. तुम्ही बघा की धोनी शेवटच्या 2-3 बॉललाच येतो, पण 6 मारून जातो म्हणजे जातो. किती का प्रेशर असणार, म्हणजे असं प्रेशर असतं की 1 बॉल 6 रन करायचा तरी पण तो 6 मारतो मॅच जिंकवतो. म्हणजे त्याचा परफॉर्मन्स लेवल तेवढ्या लेवलला स्ट्रॉंग आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते जमलं पाहिजे. खेळायला सगळ्यांना जमत असतं, अभ्यास सगळ्यांनीच केलेला असतो, पण हिथं आपल्याला कळतंय ना की बाबा हे आता गाय काही पाण्या म्हणून आल्या, मग ह्याचं दिंडी वृत्त आहे का. मी वृत्त स्वतः अजून केलेलं नाही, पण आता हे शिकवण्याच्या हेतून मला ती वृत्त मी अभ्यास करायला घेतलेली इथं. म्हणजेच काय, कारण वृत्तावरती आत्तापर्यंत क्वेश्चन येत नव्हते, पण आता ते विचारायला लागलेत. म्हणजे तुम्हाला करणं हे कळलं तर पाहिजे ना. हे दिंडी असेल, त्याच्यानंतर मग असं जो वरचा क्वेश्चन होता दिंडी होतं, मागच्या पेजला गेलं, दिंडी होतं, त्याच्यानंतर फटका होता, बालानंद होता. हे मात्रा वृत्त आहेत, अक्षरगण वृत्त नाहीत. मग हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे अभ्यासाची लेवल वाढवणे हे गरजेचं आहे, असं आपला हा पेपर सांगतोय. आणि जर पेपर आपल्याला असं सांगत असेल तर आपण विनाकारण मी वृत्त करणार नाही, मग बाकी सगळं केले, पण गेला आणि तुझ्या हातातले 1-2 क्वेश्चन ह्याच्यावरती दिसले, गेले 2 मार्क. जो अभ्यास करणार त्याला ती 2 मार्क पडणार. बघा, म्हणजे पेपर सोडवण्याचा अप्रोच वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करत असतात, सगळ्या गोष्टी मिळून पास करत असतात. त्यामुळे आपल्याला ॲट एनी कॉस्ट आत्ताच्या भरतीमध्ये पद मिळवायचं आहे, म्हणजे आहे, वर्दी मिळवायची आहेच. दुसरी गोष्ट, आगामी काळामध्ये पण देखील अजून 7,000 जणांची यदा कदाचित नशिबानं साथ नाही दिली, अभ्यास केला परंतु तिथं नशिबानं साथ नाही दिली, तरी देखील लगेचच अगदी 2-4 महिन्यांनीच त्या ठिकाणी भरती येणार आहे. म्हणजे आपले कष्ट वाया जाणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, हे जर व्हिडिओ आवडले नक्की तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. ह्या लेक्चरला आवडलं तर नक्की लाईक करा. धन्यवाद.